चंद्रपूर वणीयारणीचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा वाढदिवस 4 जुलै रोजी भद्रावती तसेच चंदनखेडा येथे साजरा करण्यात आला। यावेळी धानोरकर परिवारातर्फे अन्नदानाचे पवित्र कार्य पार पडले। तसेच दिवंगत बाळू धानोरकर यांच्या वाढदिवशी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती येथील अंध विद्यालयाला 4 चाकी व्हॅन भेट दिली आहे। त्याचप्रमाणे गरजूंना छत्रीचे वाटप करण्यात आले। यावेळी रवींद्र शिंदे, वसंता मानकर, मुनाज शेख, दिनेश दादा चोकरे, धानोरकरांचे पुत्र मानस धानोरकर, पार्थ धानोरकर, प्रवीण काकडे, धनंजय गुंडावार, सूरज गावंडे, प्रशांत काळे, गुरुतैम बाबूभाई, शेख तन्वीर शेख, प्रवीण महाजन, सुदंता खान, सुनीता खान, सुधीर काकडे आदी महिला उपस्थित होत्या। आज चंद्रपूर वणीयारणी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची 50वी जयंती आहे आणि आज या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सकाळपासून जवळपास जनसंपर्क कार्यालय बरोबर, त्याच्यानंतर आंबेडकर चौकात भोजनदान, त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात जे भोजनदान रेग्युलर नातेवाईकांसाठी चालू होतं केलं आणि त्याच्यानंतर जादूच्या चौकात सुद्धा मसाले भाताचं आणि छत्रीचं वाटप त्या ठिकाणी झालं। त्याच्यानंतर आंबेडकर चौक भद्रावती इथे मसाले भाताचं वाटप आणि छत्रीचं वाटप आम्ही करत आहोत आणि ज्या पद्धतीनं खासदार साहेब वयात असतानाही समाजात तळागाळात जाऊन कधीही राजकीय विषय डोक्यात न ठेवता त्यांनी होतकरू लोकांसाठी काम केलं। त्या पद्धतीनंच त्यांच्या पश्चातही त्यांचा हा वारसा कसा कायम ठेवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न या क्षेत्राचे खासदार म्हणून मी नक्की या ठिकाणी करत आहे। त्यांच्या या क्षेत्रासाठी पाहिलेले जे काही स्वप्न, इच्छा, आकांक्षा होत्या त्या प्रामुख्याने कशा पूर्ण करता येईल त्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि आजही त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम सगळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्या क्षेत्रात आयोजित केले आहे आणि प्रामुख्याने जिथं जिथं उपस्थित राहता येईल, लोकांपर्यंत जाता येईल, गरजू लोकांना जे काही मदत करता येईल ते प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी केला आहे आणि नक्कीच मला आशा आहे की त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या स्तरावर जाऊन जे काही काम करायला लागेल ते काम मी नक्की या ठिकाणी करेल आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल।